अब्बा शेतकरी बांधवांनो बघा हा टोमॅटो कशा पद्धतीने हे घड लोंबलेले आहेत बघा. एका एका घडाला किती टोमॅटो हे बघा. कशा पद्धतीनं हे घड आपल्याला या ठिकाणी दिसतं हे बघा. पूर्णच्या पूर्ण प्लॉट कशा पद्धतीने भरला आहे. लोकांचे प्लॉट या ठिकाणी खराब झालेले आहेत आणि यांच्या एका एका घडाला किती टोमॅटो लागलेले आहेत हे बघा. कुठला हा प्लॉट आहे, कशा पद्धतीने हा बहरलेला आहे, ह्या गोष्टी तर मी तुम्हाला दाखवणारच आहेत. तत्पश्चात एक गोष्ट तुम्हाला अजून दाखवायची आहे की या ठिकाणी बघा हा जो घड आहे, ही फांदी, हा घड आणि या ठिकाणी याला लागलेले हे माल. असं वाटतं या ठिकाणूच आता हे मोडून जाईल की काय, अशी कंडिशन या प्लॉटची झालेली आहे. बरं, एक नाही दोन नाही, तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर या ठिकाणी येऊन बघितलं तर तुम्हाला अशाच पद्धतीने दिसेल. आणि जर बघितलं हे तुम्ही 4 ते 5 तास जर बघितले तर पूर्णपणे कशा पद्धतीने झोपलेले आहेत. म्हणजे याला बांधायचंच बाकी आहे. म्हणजे बांधलेलं होतं पण वजनाने हे बघा कशा पद्धतीने वाकून गेलेले आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, एवढं याला उचलावं लागते. पूर्ण प्लॉट हा अशा पद्धतीने वाकून गेलेला आहे. बघा याला जर मी सोडलं तर हे कशा पद्धतीने जमिनीला प्लॉट लागायला लागलेला आहे, कशी झाडं लागलेली आपण बघा या ठिकाणी हा जो प्लॉट आहे हा या ठिकाणी आहे. हे बघा आता हा प्लॉटचं हे झाड इथे आहे आणि हे कशा पद्धतीने वाकून पडलेलं आहे. आणि याला लागलेला माल जो आहे ना तो एवढ्या वरती उचलावा लागणार आहे. बघा हे बघा शेतकरी बांधवांनो, हा माल बघा एकदा. याला एवढा माल लागला, हा खाली झोपलेला आहे. आणि हे जे तार आहेत हे अशा पद्धतीने पूर्णपणे टाईट करावे लागतील, तेव्हा कुठे हे सरळ होतील. आता या शेतकऱ्यांनी हे जे काही बांधलेलं आहे, हे बांधलेलं सुद्धा ह्या ज्या काड्या आहेत या सुद्धा मोडतात आहे. म्हणजे मिशन समृद्धीअंतर्गत ट्रीटमेंट घेतल्यानंतर या शेतकऱ्यांचा कशा पद्धतीने फायदा झाला आहे आज मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. बघा या सर पुढे. नमस्कार दादा. नमस्कार. नाव सांगा तुमचं पूर्ण. ज्ञानेश्वर नारायण सुसर, मला तुमचं गाव, तालुका, जिल्हा. मुक्काम कोळेगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. मला एक सांगा, मिशन समृद्धी अंतर्गत तुमचा किती दिवसापासून संपर्क आहे? 1 वर्षापासून. म्हणजे जवळपास 1 वर्षापासून आपण सोबत आहे. हा. मिशन समृद्धी अंतर्गत तुम्ही कोणत्या कोणत्या पिकासाठी ट्रीटमेंट घेतलेली आहे? मिरची, टमाटो, मक्का, सर्वच समजा सर्वच पिकांमध्ये तुम्ही घेतलेली आहे. तर मिरचीपासून आपण अनुभव हे मिरचीपासून घेऊया. अनुभव आहे. यावर्षी अनुभव कसे आले मिरचीचे? 1 नंबर. 1 नंबर अनुभव राहिले. त्याच्यानंतर आपण मिरची काढल्यानंतर टोमॅटो प्लॉट लागवड केली, नंतरच बरोबर आहे ना? टमाटो. तर ह्या टोमॅटोला पहिल्यापासूनच मार्गदर्शन आणि ट्रीटमेंट चालू आहे. पहिल्यापासूनच तुमची मग ज्या काही औषधी तुम्हाला सुचवलेल्या आहेत, मी माझ्या अनुभवातून ज्या काही औषधी तुम्हाला सुचवल्या होत्या त्या तुम्ही वेळोवेळी वापरल्या, तर त्याचा फायदा तुम्हाला काय वाटतोय आता सध्या? दिसू लागलं ना ते सगळं म्हणजे हे एवढं प्लॉट हे मुडते पडते. बरं आता किती याला तोडे किती झालेले आहेत आतापर्यंत? हाताळणी चालू फक्त आता हाताळणी सुरू झालेली आहे. म्हणजे याची लागवड कधीची आहे? 2 महिने झाले. 2 महिने लागवड करून झालेले आहेत आणि 2 महिन्यामध्ये तुम्हाला एवढा माल पाहिजे, एवढा माल दिसू लागला. बरोबर आहे. आता एक मला सांगा, याच्यामध्ये ह्या व्हरायट्या कोणत्या कोणत्या? आर्यमान आणि शाहू. म्हणजे ही जी व्हरायटी इथून पुढे ही आर्यमान आहे आणि आपण ज्याच्यामध्ये उभे ही शाहू व्हरायटी. म्हणजे अशा 2 व्हरायटी तुम्ही घेतल्या. क्षेत्र किती आहे? अर्धा एकर. अर्धा एकराचं क्षेत्र आहे. सर ज्यावेळेस म्हणजे यावर्षी दरवर्षी टोमॅटो लागवड करता की यावर्षीच केली? मी दरवर्षीच करतो थोडंफार दरवर्षीच करता. पण यावर्षी वेगळं झालं. म्हणजे दरवर्षी करण्यामध्ये आणि यावर्षी करण्यामध्ये काय फरक वाटतो? लय मोठा फरक आहे. म्हणजे रिझल्टच्या बाबतीत असेल रिझल्टच्या किंवा बाबतीत औषधाच्या ते काय बाबतीत असेल. दिसूच लागलं ना, सगळंच बोलू. सर विश्वास होता का जेव्हा सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की सर हे अक्षरशः मोडून पडेल, नाही, वाकून पडेल किंवा एवढा माल लागू शकतो त्याला, ह्या गोष्टीचा विश्वास होता का तुम्हाला? मला नव्हतं वाटलं सर. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी होऊ होऊ शकतात. शकतं. आणि आता सध्या आता वाटू लागलं ना, दररोज मी त्याला टेकनच घालून राखलो. म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला बांधूच एकच काम राहू द्याल मी. आहे, हा, रोजच्या रोज बस फक्त उठले एकच की काम आहे, बस. उठल्या हा. सुटल्या तुम्हाला फक्त तार वर करा, तार काडी वर लावा, करा. त्याला बांधा. बांधा. तरी सुद्धा बांधणं होतंय का? नाही होत आहे. म्हणजे आता अक्षरशः तुम्हाला मजूर लावावे लागले असतील. मजूरच लावला ना, मजुरांनाच बांधायचं. मग किती मजुरी किती गेली आहे? 12,000 रुपये फक्त अर्धा एकरला बांधायचीच मजुरी बांधाची नुसती 12,000. 12,000. हे तोडणं ह्या त्या गोष्टी या मजुरी अलग वेगळीच. मजुरी फक्त हे वेगळी. बांधायचीच मजुरी तुम्हाला 12,000 12,000 आतापर्यंत लागून गेलेली आहे. जर अशाच पद्धतीने जर माल निघला सर तर काय वाटतं की नाही, शेतकरी समाधानी राहणार आहे. सर आता जी सध्याची कंडिशन आपण जर बघितलं तर मागच्या 7-8 दिवसापूर्वीचे 1,000 रुपये कॅरेट 1,100 रुपये कॅरेट चालू होतं आणि आता सध्या 500-600 रुपये, कुठे 400, 300, 400 असं पण चालू आहे. म्हणजे आता भाव चढते उतरे. आता जे काही तुमचे असं जर व्यवस्थित भाव भेटले जर या मालाला, तर काय वाटतं की कशा पद्धतीने यावर्षीचं तुमचं वर्ष राहणार आहे? खूप चांगलं राहील. जर 500-700 कधी गेलं तर खूप चांगलं होईल. म्हणजे 500 रुपये 700 रुपये जरी बस. कॅरेट गेले हो. तरी जेवढा काही नफा निघायचा तेवढा निघून जाऊ जाईल. शकतो. सर एका झाडाला जवळपास किती माल लागलेला असेल आता? 5 किलोच्या वर आहे सर. 5 किलोच्या वर एका झाडाला माल हो, आहे. एका आणि तरी अजूनही त्याला नवीन शेंडा ह्या त्या गोष्टी आपण पाहू चालूच आहे शकतो. ना, माल फुल आहे. चालूच आहे. फुल चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे. अजून setting तोडले पण भारी. नाही आपण त्या तोडले गोष्टीचं. नाही. आणि अजून लाल सुद्धा त्या गोष्टी झालेल्या नाही. झालेल्या या दिवसात आपण थोडंसं लाल Late व्हायला वेळ कारण थंडी आहे, हा, तर त्या गोष्टी होतात. पण त्या बाबतीत सोडा,
पण रिझल्टच्या बाबतीत किंवा जे काही तुम्हाला सुचवलं त्याच्या बाबतीत समाधानी आहात? एक नंबर समाधानी. सर मिशन समृद्धी आल्याच्या नंतर खरोखर फायदा झाला की तुमचा अजून कशा पद्धतीने तोटा पण झालाय का, फायदा पण झाला का, त्या पण गोष्टी सांगा. नुसता फायदाच नका सांगा की कुठे तुम्हाला असं डगमगलाय का की नाही मिरचीला पण केली ट्रीटमेंट तर त्यावेळेस काही नुकसान वगैरे दिसलं का? नाही नुसता सर, नाही फायदाच सर, दिसला? नाही सर, नाही सर. का म्हणजे फायदा आपली फक्त फोनवर बातचीत झाली होती सर. त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट आज प्लॉटवर आले. फर्स्ट टाइम तुमच्या फर्स्ट शेतात टाइम आलोय. मी प्लॉटवर याच्या आले. अगोदर तुमच्या मी plot वर आलेलो माझ्या नाही. फक्त चौधरी सरचं त्याच्यामुळे मी औषधी घेत राहिलो. हा. आमच्या गावात कमी जास्त 50-60 प्लॉटला मिरचीला बी कटलं Treatment ही चालू आहे, ट्रीटमेंट बरोबर. झाली ना. पण सर मी हा. आजपर्यंत तुम्हाला पाहिलेलं नाही, नाहीये. हा, हे फक्त जे बरोबर. काही ते फोनवरच चालू फोनवर होतं. चालू होतं. पण सर फोनवर येणे समोरासमोर येणे जमीन आसमानचा फरक हा, आहे. बरोबर. पण आजपर्यंत जे काही फोनवर झालं त्याच्यामध्ये समाधानी आहे तुमचं? समाधानी आहे. म्हणजे- वेळोवेळी मार्गदर्शन भेटलं सर सर तुमचं आज तुम्ही मला. प्लॉटवर आलोय हा. आज तुम्हाला सांगणार आहे काय गोष्टी करायच्या काय नाही. हा. पण आजपर्यंत फोनवरचे जे काही गायडन्स दिलं गेलं ते महत्वाचं होतं. महत्वाचं होतं पण सर लोकांना औषधीच गरजेची की मार्गदर्शन पण? मार्गदर्शन. सर मार्गदर्शन कशा पद्धतीने फायदा होतो? तुमच्यासारखं मार्गदर्शन सांगणार मग माणूस जर आजपर्यंत तुम्ही औषधी भरपूर वापरले असतील, रासायनिक नाही, लय वापरले वापरले असतील, सर, जैविक लय वापरले वापरले. असतील, हा. सर ज्या काही जैविक औषधी मी तुम्हाला सुचवल्या हम्म. त्यांचा रिझल्ट कसा वाटला? नाही. त्याच्यामध्ये आतापर्यंतचं सर्वात बेस्ट प्रोडक्ट तुम्हाला काय वाटलं? आपलं प्रोडक्शन लेक्सा आणि क्वालिटी याची हे सर्वात बेस्ट एक वाटलं नंबर. म्हणजे त्याच्यामध्ये रासायनिक पण वापरलं असेल हो. तुम्ही. पण मग हे 3 प्रोडक्ट तुम्हाला कसे वाटले? एकच नंबर रिझल्ट मला एकच नंबर. मग किती वेळेस फवारल्या त्याच्यावर? याच्यावर मी 2 फवारणी झाले सर. 2 फवारण्या. दोन आतापर्यंत फवारणी. फक्त 2च आता फवारण्या दोन झालेल्या आहेत. झाल्या. कसा वाटतं अनुभव? एक नंबर. म्हणजे एवढा हिरवा प्लॉट कोणताच नाही सर याच्या लागी. सध्या सगळे लोकांचे याच्यावर डाग करपा पडतात आहे. करपा हा, करपा आहे, करपा डाग पडत आहे किंवा क्वालिटी मेंटेन नाही क्वालिटी राहत आहे. मेंटेन असा काही प्रॉब्लेम आता सध्या plot वर काहीच नाही. नाही. म्हणजे बघा आता शेतकरी बांधवांना अक्षरशः हा प्लॉट जमिनीला लागलाय खाली आणि जमिनीला लागल्यामुळे ही जी बुरशी ह्या पाण्याला धरूनच वर चढत असते, तिथूनच करपा झांतू ह्या सगळ्या काही गोष्टी सुरू होतात. पण असा कोणताच प्रॉब्लेम तुम्हाला या प्लॉटमध्ये पाहायला मिळणार नाही. आणि माल जर म्हणाल तर परत एकदा एक नजर टाका सर पलीकडच्या त्या तासांवरती, या तासांवरती की फक्त एकच तास आपण दाखवतो का सर्वच तास? तर बघा शेतकरी बांधवांनो सर्व तासांवरती तुम्हाला निसतेच जसे अंगुराचे घड लटकलेले असतात त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी टोमॅटोचे घड पाहायला मिळतील. हा असा एकमेव प्लॉट पूर्ण आता आजूबाजूमध्ये जर आपण बघितलं तिकडचा प्लॉट यांनी बांधलेला आहे म्हणून अशा पद्धतीने दिसतंय. आणि या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांनो हे 4-5 तास यांचे बांधायचीच राहिलेले, रोजच्या रोज बांधणं सुरू आहे, तरी हे उचलायला खूप अवघड जात आहे. बांधेल एवढं होतो अवघड आहे. सर ते पहिले फक्त ते वजन खाली आलाय ते वजन खाली येत आहे, इतकं वजन वजन खाली याच्यावरती ते झालेलं आहे. लाकडं मोडू लागले, वाकू लागले त्याची. म्हणजे ते बी मोडलेत ना सर, काही ठिकाणी ते मोडलेत पण नाही. मोडले, आता काही नवीन लावायला लागले. नवीन लावा लागलाय ना. म्हणजे अशा काही गोष्टी आता या ठिकाणी पाहायला मिळतात. हम्म. सर समाधानी आहात? एक नंबर सर समाधान. जे काही खर्च झाला आतापर्यंत तो खर्च कमी होता का अधिक होता? नाही आपल्या कृषीच्या दुकानदाराच्या हिशोबाने जर घेतला असतात 15-20 हजार रुपये खर्च झाला असता सर माझा झाला. अच्छा. याच्यात मी तुमचे 2च प्रॉडक्ट वापरले, जास्तीत जास्त 5-6 हजार रुपये खर्च होईल माझा आतापर्यंत सर्व प्लॉट वरती? सर्व प्लॉटवर. या सर आता असा प्लॉट आजूबाजूला आहे का कोणाचा? नाही, कुठंच नाही. म्हणजे मी तुमच्या- बघतोय ना आता वालशाल जातोय ना, अच्छा. वालशाल रस्त्याने आहे 2-4 प्लॉट सगळा करपाय सर त्याच्यावर. म्हणजे आजूबाजूला असा आजूबाजूला प्लॉट नाही. 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 जर आपल्याला आता या कंडिशन मध्ये देवाच्या कृपेने जर भाव भेटला तर जेवढी काही आपली कडकेस सगळी निघेल की नाही? निघेल. सर अक्षरशः शेतकरी बांधवांनो यांचे अख्खी एक गाडी भरू शकते आता सध्या, एवढा माल झाडाला लागलेला आहे. तर समाधानी आहात सर? समाधानी. तुम्ही वेळात वेळ काढलाय, आम्हाला तुमची मुलाखत दिली, इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. होईल. धन्यवाद सर शेतकरी, धन्यवाद शेतकरी बांधव.